प्रभाग क्रमांक 21 ते 26 मधील इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी झाल्या असून भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं गेल्या 2 दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या। गुरुवारी मुलाखतीचा शेवटचा दिवस होता। प्रभाग क्रमांक 21 ते 26 मधील इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी पार पडल्या। यावेळी भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली। गुरुवारी भाजपचे माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी उपमहापौर राजेश काळे, वैभव हत्तुरे, शिवराज गायकवाड यांच्यासह अनेकांनी मुलाखत दिली। यावेळी इच्छुकांनी आपण नगरसेवक असताना केलेल्या कामाच्या बळावर आपल्याला तिकीट मिळेल अशी आशा व्यक्त केली। सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व बाबी पक्षाने आमच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत। मतदारसंख्या, मतदारांची रचना, भौगोलिक रचना या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याकडून पक्षाने पुन्हा एकदा चाचपणी करून घेतलेली आहे। मी त्या पद्धतीने आमच्या भागामध्ये जे विकास कामं झालेले आहेत, ज्या पक्षाच्या माध्यमातून मोठे वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आम्ही काम केलेले आहेत, त्या सर्व गोष्टी आम्ही पक्षाला सांगितलेलं आहे। पक्षाने आमच्याबद्दल ज्या काही गोष्टी जाणून घ्यायचे होते ते जाणून घेतलेले आहेत। प्रभाग 22 मधला इच्छुक उमेदवार मी चंद्रकांत किसन गायकवाड, तो आमच्यातले एवढे लोक उमेदवारी अर्ज भरलेले, याच्यामधला आम्हाला कोणाला पण उमेदवारी अर्जचे शान निशाणी आम्हाला कोणाला पण 4 जणांना तिकीट दिले तर आम्ही पूर्णपणे ताकदी लावून लढू। आमच्या प्रभाग 22 मधील अबकड ह्या प्रवर्गातील सर्व इच्छुक उमेदवारांचा आज मुलाखत घेण्यात आलेली आहे। आज आम्ही असं ठरवलेलं आहे, जे कोणी उमेदवार आमच्यापैकी घेईल पक्षाने, आम्ही त्याला निवडून आणण्याचा ठाम आम्ही निर्धार केलेला आहे। तरी पक्षाने याची दखल घेऊन योग्य ते उमेदवार, योग्य ते त्या गोष्टीचं अवलंबन करून त्या उमेदवाराला उमेदवारी द्यावा। नुसतं कोणाला तर आणलं असं उचलून आणलं उमेदवारी देऊ नये। पक्षाचा जो तळमळीने काम करतो त्याला उमेदवारी द्यायचं काम पक्षाने करायला पाहिजे। हे करते एकत्र येऊन आम्ही फॉर्म पक्षाचा भरला आहे। आम्हाला मी सांगू इच्छितो पक्षाला, प्रत्येक कार्यकाळ मी 10 ते 12 वर्ष झालं पक्षासाठी काम करतो। प्रत्येक योजना मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, हिंदुत्वादी कार्यातनं तळापर्यंत मी प्रत्येक घटकापर्यंत माझं काम पोचवतो। आणि पक्षाला मी विनंती करतो, कामाचं कार्यप्रणाली लक्षात घेऊन त्या उमेदवाराला पाठीशी राहून, भक्कम असं त्याच्या पाठीशी राहून त्याला सहकार्य करावे, त्यालाच बी फॉर्म मिळावं। आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं 20 ते 25 फॉर्म भरलो। आम्ही आमच्यात कोणालाही देऊ दे, आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आम्ही योग्य ते पक्ष आम्हाला जे मार्गदर्शन करते, पक्षाचं प्रत्येक तत्वानुसार आम्ही त्या बी फॉर्म ज्या पक्षाला तिकीट मिळतं त्यांच्या पाठीशी राहून आम्ही उभा राहून त्याला निवडून आणायचं काम हे आम्ही करणार आहे। मी 2002 पासून भाजपचं कार्य सदस्य आहे। आम्ही वल्लाळ साहेबापासून आम्ही काम करत आहे। आतापर्यंत आम्ही 2-3 वेळा तिकीट मागितले पण आम्हाला तिकीट दिलेलं नाही। तरी आम्हाला यावेळी संधी मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे। महिलांचा मुद्दा असा आहे की ज्या महिलांनी पक्षासाठी काम केले आणि वेळोवेळी पक्षासाठी त्या बाहेर पडलेल्या आहेत, त्या महिलांना न्याय द्यावा आणि त्या महिलांचा विचार व्हावा। ज्या महिला कधी पक्षाच्या कुठल्याही आंदोलनाला आल्या नव्हत्या आणि ज्यांनी कधी पक्षासाठी वेळ दिला नाही, तर त्या महिला आता निवडणुकीपुरतं येऊन तिकीट मागतायत। तर हे कितपत योग्य आहे? आणि ज्या महिला घराबाहेर पडून काम केलेल्या आहेत BJPच्या, तर त्या महिलांना, सर्व महिलांना न्याय मिळावा असं मला वाटतं। निवडून येणं हा काही विषयच नाही माझ्यासाठी, कारण मी उपमहापौर असताना प्रभाग क्रमांक 26 मध्ये खूप असं काम केलं होतं। आणि मी पहिल्या दिवसापासून, ज्यावेळी 2017ची निवडणूक झाली त्या दिवसापासून माझी जी प्रचार यंत्रणा आहे, सोशल मीडिया असेल, बाकी सगळं असेल, काम करण्याची पद्धत आहे, त्या माध्यमातून मी सर्व प्रभागामध्ये, हद्दवाढ भागामध्ये काम केलेलं माझा स्वतःचा एक वर्ग आहे आणि तो त्या जीवावरतीच मी निवडणूक लढवणार आहे। आणि पक्षाची ताकद, बाकी सर्व मित्रांचे आशीर्वाद याच्यावरती निवडणूक अगदी सोपी आहे। अजिबात आमच्याकडे म्हणजे तिथं विरोधक कोणी नाही आणि स्थानिक उमेदवारसुद्धा कोणी नाहीत प्रभाग 26ला, तर मी तिथं स्थानिकच आहे। आणि प्रभाग 24ला तर माझं खूप मोठा दावा। 24 नंबर प्रभागात इच्छुक आहे। मी 2012 ते 17 मध्ये नगरसेवक असताना त्या भागात चांगल्या पद्धतीने काम केलं होतं आणि विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं। त्या भागातली
जानकीनगर इथं असलेली जी बाग होती त्यासाठी मी उपोषण केलं होतं. त्याचं भूसंपादन करून महानगरपालिकेच्या नावावरती बाग झाली. जवळपास 2 एकरमध्ये ती बाग आहे. ती एक चांगलं काम आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाईपलाईनची कामं नव्हती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. 2012 ते 17 एक चांगल्या पद्धतीने काम करायची मला संधी मिळाली. पक्षाने संधी दिली होती. त्या पद्धतीने मी त्या प्रभागात काम केलं होतं आणि त्याच आधारावर आत्ता त्यानंतरही मी पक्षात कायम सक्रिय म्हणून काम करत आलो आणि आत्ता येणाऱ्या काळात 24 नंबर प्रभागातनं मी इच्छुक आहे आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणे विचार करेल असं मला. दरम्यान भाजपकडे जवळपास 1000 जणांनी मुलाखत दिली असून इच्छुकांच्या यादीतून अंतिम यादी तिन्ही आमदार आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करून प्रदेशकडे पाठवण्यात येणार आहे.